नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत आपण की व्यंजना हे शब्दशक्तीचा तिसरा प्रकार आज कालपर्यंत आपण पाहिला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यंजनेचे जे काही दोन मुख्य प्रकार आहेत त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे शाब्दी व्यंजना हा पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला मी आर्थी व्यंजना हे देखील घेणार आहे. आता शाब्दी व्यंजनशक्तीमध्ये व्यंजन आपण कशाला म्हटलं आहे मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही अभ्यासलं आहे. त्याच्यामध्ये शाब्दी व्यंजना कशाला म्हणायचं, शाब्दी व्यंजना कशाला म्हणायचं. शाब्दी या शब्दाची जर तुम्ही फोड केली तर त्याचा मेन शब्द काय, शब्द हा त्याचा मुळाशी आहे. ठीक आहे, त्याची म्हणजे शाब्दी व्यंजनेची जर व्याख्या करायची झाली ना तर तो शब्द मूल आहे. ठीक आहे, तो शब्द ग्राह्य धरायचा म्हणजे त्या शब्दाचा, इथे लिहितो मी, त्या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ म्हणजे जो अविधामूलक अर्थ आहे तो ग्राह्य धरला जातो आणि त्या अर्थावर विचार करून म्हणजे त्याच्यावर विचार करून काहीतरी लिखित किंवा गूढ नाही आहे पण तो जाणवणारा जो अर्थ आहे म्हणजे काहीतरी एक वेगळा जाणवणारा अर्थ जो आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो शाब्दी व्यंजना. ठीक आहे, शाब्दी व्यंजनाचं एखादं उदाहरण द्यायचं झालं ना तर गाव उजाड दिसत आहे. आता या उजाड शब्दाचा थेट अर्थ काय होतो की रिकामं दिसते किंवा ओस पडलेलं दिसते, पण त्याचा दुसरा जो जाणवणारा अर्थ तो असा असू शकतो ना की उजाड दिसत आहे म्हणजे काहीतरी तिथे काहीतरी संकट आलेलं आहे किंवा तिथं लोक नाही आहेत किंवा तिथे कुठला तरी एखादा प्रसंग घडला आहे ज्याच्यामुळे खूप नीरव शांतता आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे या सूचक अर्थाला आपण म्हणतो, जाणवणारा अर्थ किंवा या सूचक अर्थाला आपण काय म्हणतो, शाब्दी व्यंजना. म्हणजे त्या शब्दाला देखील महत्त्व आहे, शब्दाच्या प्रत्यक्ष अर्थाला पण महत्त्व आहे आणि सूचक अर्थाला पण महत्त्व आहे, त्याला आपण म्हणतो शाब्दी व्यंजना. इथं तेच म्हणलं बघा, शाब्दी व्यंजना कशाला म्हणायचं तर शब्दाच्या वाच्यार्थाला बाध येऊन दुसराच अर्थ लक्षणेने घ्यावा लागला म्हणजेच तो ध्वनी व्यापार सिद्ध होतो आणि मूळ शब्दावरच तो आधारलेला असतो म्हणून त्याला आपण म्हणतो शाब्दी व्यंजना. ठीक आहे, आता शाब्दी व्यंजनेचे दोन प्रकार पडतात. हे नोट्समध्ये तुम्ही ही जी व्याख्या आहे ती लिहून घ्या, सोप्या शब्दामध्ये मी जे उदाहरण सांगितलं ते पण लिहून घ्या जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, शाब्दी व्यंजनेचे दोन प्रकार, एक सांगितलं मागच्याच लेक्चरला सांगितलं मी, अभिधामूलक. शाब्दी व्यंजनाचे दोन प्रकार, अभिधामूलक आणि दुसरा प्रकार आहे लक्षणामूलक. अभिधा, लक्षणा. मूलक म्हणजे मूळ, त्याच्या मुळाशी काय आहे, पहिल्याच्या मुळाशी आहे अभिधा, दुसऱ्याच्या मुळाशी आहे लक्षणा. अभिधा हा काय प्रकार आहे, अभिधा म्हणजे ज्याला आपण वाच्यता म्हणलो होतो आहे की नाही, म्हणजे जो मूळ शब्द आहे किंवा मूळ जसा अर्थ आहे तसा की शब्द जसा उच्चारला आहे तोच त्याचा अर्थ आहे असं आपण त्यावेळेस म्हटलं होतं. मग इथं त्यांनी तेच म्हटलेलं आहे. आता अभिधामूलकची सोपी व्याख्या इथं त्यांनी दिलेली नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो अभिधामूलक व्यंजना कशाला म्हणायचं. या दोघांमधला आपण एक थोडासा जे डिफरन्स आहे तो पण पाहू. म्हणजे इथं त्यांनी हे सांगितलेलं आहे की आता अभिधा म्हणजे मूळ, हे मगाशीच पाहिलं आपण. म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाचा प्राथमिक म्हणजे जेव्हा मूळ अर्थ घेऊन, प्राथमिक किंवा मूळ अर्थ घेऊन त्यातूनच शब्दाचा गूढ किंवा सूचित अर्थ अभिप्रेत होतो. सूचित अर्थ अभिप्रेत, सूचक किंवा सूचित अर्थ अभिप्रेत होतो त्याला आपण म्हणतो अभिधामूलक. ठीक आहे, जेव्हा एखाद्या शब्दाचा प्राथमिक म्हणजेच अभिधा अर्थ घेऊन त्यातूनच त्या शब्दाचा गूढ, सूचित किंवा एखादा लक्षणीय अर्थ अभिप्रेत होतो तेव्हा त्याला आपण अभिधामूलक व्यंजना असं म्हणतो. आता रामसिंह आहे. ठीक आहे, सिंह हा शब्द ॲक्च्युली प्राण्याच्या संदर्भात आहे पण इथं राम हा शब्द लागल्यामुळे त्याला काय झालं, सिंहाला एक उपमेय रूप आलं, उपमा दिल्यासारखं झालं. म्हणजे राम कसा आहे तर धाडसी आहे, शूर आहे, पण सिंहाचा अर्थ मात्र आपण अभिधेप्रमाणेच घेतला आहे म्हणून त्याच्यातून जी व्यंजना तयार होते त्याला आपण अभिधामूलक व्यंजना म्हणतो. काय, राम सिंह आहे असं जर आपण म्हटलं तर त्या उदाहरणामध्ये. ओके, आता यांनी ती 2-3 उदाहरणं दिली. पु ल देशपांड्यांचं जे नाटक आहे तुझं आहे तुझं पाशी,
कधी वेळ मिळाला तर नक्की नाटक पहा, तुझं आहे तुझं पाशी. या नाटकामध्ये त्यांनी जे अनेक वाक्यांमध्ये व्यंजना व्यापार केलेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये सूत कातणे, सूत जळविणे किंवा भलतीच गीता हातात धरलीस या शब्दप्रयोगांच्या आधारावर व्यंजना साधलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, या अभिधामूलक व्यंजनेने काय होतं, तर व्यंजनेमुळे शब्दाचं सौंदर्य जाणवू लागतं. तुम्हाला एवढं डीपमध्ये व्यंजनेचे प्रकार विचारले तरी लक्षात राहू द्या, पण पहिल्याच पेपर मेन्स असल्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता पुढचं आहे लक्षणामूलक व्यंजना. लक्षणामूलक म्हणजे लक्षणाची लेक्चर, ज्यांनी लेक्चर पाहिलेले नाही आहे शब्दशक्तींचे ते लेक्चर पहा. त्याच्यामध्ये मी अभिधयसाठी वेगळं लेक्चर घेतलं आहे आणि लक्षणेसाठी वेगळं लेक्चर घेतलेलं आहे. लक्षणामूलक व्यंजनामध्ये पण तसंच, जसं आपण अभिधेयचं पाहिलं होतं की अभिधेयचा मुख्य अर्थ कायम ठेवून काहीतरी नवीन अर्थ सूचित होते, तसं लक्षणेचं पण तसंच. याच्यामध्ये काय म्हटलं की याच्यामध्ये काय करायचं, तर अभिधेयचा अर्थ ग्राह्य धरायचा नाही, पण लक्षणेचा अर्थ ग्राह्य धरायचा. लक्षणा म्हणजे काय, प्रत्यक्ष अर्थाऐवजी सापेक्ष किंवा संदर्भानुसार घेतलेला अर्थ. प्रत्यक्ष अर्थ घेतला असता तर तो अभिधा झाला असता. म्हणून त्या मुख्य अर्थापेक्षा सापेक्ष किंवा संदर्भानुसार घेतलेला अर्थ आणि त्यातून जी व्यंजना साधली जाते त्याला आपण म्हणतो लक्षणामूलक व्यंजना. ठीक आहे. आता इथं त्यांनी तेच परत उदाहरण दिलं की तिच्या घरावरून रेल्वे गेली आहे. ठीक आहे, घरावरून जाणं शक्य नाही तर घराच्या जवळून गेली आहे. ठीक आहे. किंवा औदुंबर कवितेचं त्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, हे परत सांगणार नाही. लक्षणामूलक व्यंजनेचं ते उदाहरण आहे. आता त्याचं जे डिफरन्स आहे दोघांमधला, मग अभिधा आणि लक्षणामधला डिफरन्स काय सांगतो, तर अर्थाची जी उत्पत्ती आहे, अर्थाची उत्पत्ती अभिधेमधून होते आणि याच्या लक्षणामूलक व्यंजनेमध्ये अर्थाची उत्पत्ती लक्षणेमधून होते. ठीक आहे. अभिधा मूलग्राह्य आहे का, तर आहे. याच्यामध्ये मूळग्राह्य अभिधा आहे का, नाही, तर लक्षणग्राह्य धरलं जातं आपण, त्याच्यामुळे इथं मूळग्राह्य अभिधा नाही. ठीक आहे. उदाहरण सांगा आणि पुढच्या लेक्चरला आपण अर्थी व्यंजनेचे 2-3 प्रकार जे आहेत ते पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला शाब्दिक व्यंजना पाहिली, शाब्दिक व्यंजनेचे 2 प्रकार पाहिले, अभिधामूलक आणि लक्षणामूलक.